मित्रांनो नमस्कार. आपल्या पुणे शहरामध्ये अतिक्रमण विभाग हे पूर्णपणे सगळ्या पथारी व्यावसायिकांवरती कारवाई करत आहे. तर त्यातले बरेच व्यावसायिक जे आहेत ते अधिकृतरित्या आहेत, पण त्यांचे जे बिलिंगचे जे इश्यू आहेत तर ते बिलिंग त्यांचे बरेच राहिलेले आहेत. काही ठिकाणी बिल जास्त आलं आहे, काही ठिकाणी रोडच्या पलीकडचं अलीकडचं बिल वेगवेगळं आहे. त्या संदर्भात बरेच लोक पालिकेत पण भेटतात, इतर ठिकाणी भेटतात. त्यातला मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. एक व्यक्ती आहे जे अधिकृतरित्या पथारी व्यवसाय करतात फ्रूटचा. तर त्यांना हार्टला प्रॉब्लेम आहे मागील खूप वर्षापासून. तर त्यांनी बरेच भाडं भरलेलं पण आहे, पण जे आता नियमानुसार जे आहेत, जे सुप्रीम कोर्टात रूलनुसार जे ठरवून दिलेलं आहे कायद्यानुसार, पण तरी पण ते बरेच ठिकाणी पालिका फॉलो करत नाहीत. कायचे काय त्यांनी दर लावलेला आहेत, भाडं लावलेलं आहे. त्या संदर्भात बरेच लोक एकमेकांना तक्रार करतात, पण माननीय लोक त्याच्यावरती काहीच करत नाहीत. आता 2 दिवसापूर्वी पण त्यांनी TVC मेंबर आणि अधिकाऱ्यांची मीटिंग झालेली आहे आणि तोच आता विषय GBला येणार आहे. तर त्यामध्ये माझी आणि सगळ्या पथारी व्यावसायिक आणि नागरिकांकडून तुम्हाला विनंती आहे की जे खरंच पुणे शहरातले पथारी व्यावसायिक आहेत आणि ते अधिकृत आहेत, तर त्यांना तुम्ही सवलत द्यावी आणि जिथं ट्रॅफिकचं ठिकाण होत आहे तर त्या ठिकाणी तुम्ही त्यांना स्थलांतरित करू शकता, पण त्यांच्या संमतीने आणि सगळ्या संमती करून ते करू शकता. ही तुम्हाला विनंती मी सगळ्या नागरिकांमार्फत पथारी व्यावसायिकांमार्फत करत आहे आणि चांगला निर्णय घ्यावा ही तुम्हाला विनंती आहे. कारण की आपण निर्णय व्यवस्थित घेतला नाही तर बरेच पुणे शहरामध्ये आंदोलन रूपी होत आहेत. बरेच ठिकाणी बरेच संघटना एकत्र झालेल्या आहेत. तर तुम्हाला सर्वांना विनंती आहे की पालिका आणि माननीय लोकांना की आपण सर्वांनी एकत्र येऊन आणि ह्याच्यावरती न्याय द्यावा ही विनंती